मित्रांनो, ITI पासवर डायरेक्ट भरती होते उत्तर पूर्व आणि मध्य रेल्वे विभागामध्ये। आणि या भरतीमध्ये तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची नाही, कोणती मुलाखत द्यायची नाही। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा मित्रांमध्ये जे कोणी ITI पास असतील त्यांना ही माहिती लगेच शेअर करून टाका, कारण या व्हिडिओमध्ये या दोन्ही भरतींविषयी सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर आधी सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात। तर आधी बघू आपण उत्तर पूर्व रेल्वे विभाग, यामध्ये एकूण 1104 जागा आहेत आणि या दोन्ही भरती ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी सुरू आहे, ज्याचा कालावधी फक्त 1 वर्ष असतो। तर या उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी तुमच्याकडे शिक्षण काय पाहिजे, तर तुमच्याकडे शिक्षण पाहिजे 50% गुणांसह 10वी पास, त्यानंतर ITI पास पाहिजे। कोणत्या ट्रेडमध्ये, तर त्यामध्ये फिटर आहे, त्यानंतर वेल्डर आहे, त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, त्यानंतर कार्पेंटर आहे, त्यानंतर टर्नर आहे, त्यानंतर पेंटर, मशिनिस्ट, मेकॅनिक, डिझेल, त्यानंतर ट्रिमर ही ट्रेड आहेत। आणि जेवढी ट्रेड मी सांगितली यामध्ये पास झालेले ITI चे विद्यार्थी अर्ज करू शकतात। त्यानंतर या भरतीसाठी वयाची अट 24 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय 15 ते 24 च्या मध्ये असलं पाहिजे आणि त्यात सुद्धा SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट आहे। या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर याचं नोकरीचं ठिकाण असणारे उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर उत्तर प्रदेश। आणि या भरतीला अर्ज करण्यासाठी फी आहे जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये, SC, ST, PWD, EWS आणि महिलांसाठी फी नाहीये। तर या भरतीमध्ये तुम्हाला सर्वात आधी कोणती परीक्षा द्यायची नाही, कोणती मुलाखत द्यायची नाही, कारण या भरतीमध्ये तुमची निवड तुमचे 10वीचे गुण, 10वीमध्ये कमीत कमी 50% गुण पाहिजे प्लस ITI चे गुण, या दोघांचे गुण एकत्र करून तुमची मेरिट लिस्ट लागेल। मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यासाठी तुम्हाला गोरखपूरला बोलावलं जाईल। त्यामध्ये तुमचं 10वीचं मार्कशीट, प्रमाणपत्र, ITI चं मार्कशीट आणि प्रमाणपत्र, त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागेल, त्यानंतर इतर कागदपत्र लागतील जसं की जातीचा दाखला, त्यानंतर EWS प्रमाणपत्र। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं मेडिकल होईल, मेडिकल पास झाल्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होईल, त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलावलं जाईल। आणि यामध्ये तुम्हाला स्टायपेंड किती मिळेल हे PDF मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की अप्रेंटिसशिप दरम्यान उमेदवारांना निर्धारित नियमानुसार स्टायपेंड दिलं जाईल। तर मित्रांनो, या उत्तर पूर्व रेल्वे अप्रेंटिस भरतीचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले, त्याची शेवटची तारीख आहे 23 फेब्रुवारी 2025। आता बघू आपण पूर्व मध्य रेल्वे, यामध्ये एकूण 1154 जागा आहेत आणि यासाठी शिक्षण पात्रता पाहिजे 50% गुणांसह 10वी पास, त्यानंतर ITI पास पाहिजे। त्यामध्ये कोणते ट्रेड आहेत, फिटर आहे, वेल्डर आहे, मेकॅनिक, डिझेल आहे, त्यानंतर रेफ्रिजरेशन आहे, त्यानंतर AC मेकॅनिक, फोर्जर आणि हीट ट्रीटर, त्यानंतर कार्पेंटर आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, त्यानंतर पेंटर, त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, त्यानंतर वायरमन आहे, त्यानंतर टर्नर आहे, मशिनिस्ट, ब्लॅकस्मिथ हे सर्व ट्रेड आहेत। आणि या भरतीसाठी वयाची अट असणारे 1 जानेवारी 2025 रोजी तुमचं वय 15 ते 24 मध्ये पाहिजे। SC ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष सूट मिळेल। आणि याचा नोकरीचं ठिकाण असणारे पूर्व मध्य रेल्वेचं युनिट। आणि या भरतीच्या अर्जासाठी सुद्धा तुम्हाला फी द्यावी लागेल, त्यात जनरल आणि OBC साठी 100 रुपये, SC ST, PWD आणि महिलांसाठी फी नाहीये। तर या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची नाही, कोणती मुलाखत द्यायची नाही, तर तुमची डायरेक्ट निवड तुमचे 10वीचे गुण प्लस ITI चे गुण या दोघांचे गुण एकत्र करून मेरिट लिस्ट लागेल। त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल होईल आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलावलं जाईल। आणि या भरतीचे सुद्धा ऑनलाईन अर्ज सुरू झाले आणि शेवटची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2025। तर या दोन्ही भरतींची सविस्तर माहिती, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, भरतीची PDF, ऑनलाईन अर्जाची लिंक, याची सर्व माहिती मी आपल्या वेबसाईटला naukriwala.com या वेबसाईटला दिलेली आहे। तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करू शकता naukriwala.com, पहिलं पेज असेल, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी डायरेक्ट लिंक आपल्या वेबसाईटची दिलेली आहे आणि या दोन्ही भरतींच्या ऑनलाईन अर्जाची डायरेक्ट लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। तर जे कोणी ITI पास झाले असतील पण अप्रेंटिसशिप बाकी असेल त्यांच्यासाठी खूपच चांगली संधी आहे, त्यामुळे अजिबात सोडू नका, लवकर जाऊन अर्ज करा। आणि तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त ITI पास मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करून टाका। आणि अशीच जर नोकरीविषयक माहिती तुम्हाला रोज पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या भरतीची माहिती पाहिजे कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।